एक महत्त्वाची बातमी आहे पुण्यामधून। पुण्यामधील हडपसरमधील नामांकित रुग्णालयासमोर बॉम्ब ठेवल्याप्रकरणी 13 जणांची पुणे पोलिसांकडून चौकशी करण्यात आली। या घटनेच्या 24 तासांनंतरही पुणे पोलिसांना आरोपीचा शोध लागलेला नाहीये। यामुळे पुणे पोलिसांसमोर तपासाचं आव्हान आहे। पुणे पोलिसांकडून हॉस्पिटलमधील सगळ्या कर्मचाऱ्यांची चौकशी करण्यात आली। आणखी माहिती घेतली जाते। एक संशयित व्यक्ती त्यावेळी हॉस्पिटलमध्ये आला होता, मात्र तो एका कंपनीचा मेडिकल प्रतिनिधी होता। हा व्यक्ती स्वतः पोलीस स्टेशनमध्ये येऊन हजर झालेला आहे। आमचे प्रतिनिधी वैभव सोनवणे यांच्याशी आपण अधिक बोलूया। वैभव, हा सगळा काय प्रकारे 13 जणांची चौकशी झाली आहे, पण आरोपीचा अजून थांगपत्ता लागलेला नाही। सुवर्णा, या रुग्णालयाच्या बाथरूम मध्ये बॉम्ब सापडल्याचं जे प्रकरण होतं त्याच्यानंतर या रुग्णालयाच्या डॉक्टरांनी हा बॉम्ब एका बॉक्समध्ये ठेवून मोकळ्या जागेमध्ये आणून ठेवलेला होता रुग्णालयाच्या पार्किंगमध्ये। बॉम्ब नाशक पथकानं हा बॉम्ब निकामी केला। मात्र हे सगळं झाल्यानंतर नेमका हा बॉम्ब ठेवला कुणी होता, त्याचा उद्देश काय आहे, याच्या मागे काही वैयक्तिक शत्रुत्व आहे किंवा आणखी काही, याचा तपास पोलीस करत होते। आता जवळपास 24 तासापेक्षा जास्त काळ उलटून गेलेला आहे। या सगळ्या परिस्थितीत 13 जणांची चौकशी जी आहे, रुग्णालयात काम करणारे आणि एक मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह, या सगळ्यांची पोलिसांनी केलेली आहे। मात्र अजूनही पोलिसांना नेमका आरोपी कोण हे स्पष्ट होऊ शकलेलं नाही। जी व्यक्ती मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून पोलिसांकडे हजर झाली, तिनं परिसरातून एका दुकानातून चिकटपट्टी जी आहे ती विकत घेतल्याचं पोलिसांच्या तपासात निष्पन्न झालेलं आहे। मात्र त्यानंच हा बॉम्ब ठेवला का याबाबत तपास आणखी पुढे जाऊ शकलेला नाही, किंवा हा बॉम्ब आणखी कुणी ठेवलाय का याबाबतचा तपास जो आहे तो पोलिसांकडून सुरू आहे। नेमकं या सगळ्याचं कारण काय, असा प्रश्न जो आहे तो अजूनही कायम आहे। नक्की, धन्यवाद वैभव माहिती दिल्याबद्दल।